नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज दिनांक 11. देश विदेशात ज्या काही महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊया थोडं. आज पार्लिमेंटमध्ये मोठा दिवस म्हणता येईल. आज धनकरांच्या विरुद्ध एक प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याच्यामुळे अविश्वास प्रस्तावामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेले आहे. आतापर्यंत काहीतरी 60-65 लोकांच्या सह्या झालेल्या आहेत. प्रस्ताव पडो न पडो, परंतु ही परंपरा मात्र फार अत्यंत महत्वाची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की आज न उद्या कुठे ना कुठेतरी या सर्व पद्धतीने या लोकशाहीला पुन्हा हिसकावून घेण्याचा काही लोक प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळे इव्हन तो माणूस किती मोठा असला तरी त्याला कुठे ना कुठे भीती वाटली पाहिजे. त्याच्यासाठी हा एक प्रस्ताव आहे. आजच्या या प्रस्तावाच्या अंतर्गत अविश्वास प्रस्तावाच्या नंतर इलेक्शन होईल आणि इलेक्शनच्या नंतर पुन्हा हा आता राज्यसभेचा होता, राज्यसभेतून लोकसभेत जाईल आणि तिथे सुद्धा त्याच्यावरती व्होटिंग होईल. त्याच्यामुळे कमीत कमी काहीतरी दिवस त्यांना थोडासा हे होईल आणि एक हे होतंय म्हणजे एखाद्याला मॉरल डाऊन होण्यासारखं आहे. बीजेपीचं संपूर्ण मॉरल डाऊन होण्यासारखी आहे आणि तो जिथे कुठे जो कोणी नवीन तिथे सभापती म्हणून टेम्पररी तो चार्ज मध्ये घेईल तर तो काय उत्तर देईल, कारण त्या लोकांना सर्वांना ऐकावं लागेल आणि त्याच्यानंतर अविश्वासाच्या प्रस्तावावरती लोकांना विनंती करावी लागेल. अनेक लोक शक्य आहे की बीजेपीच्या लोकांना मोठा पैसाही खर्च करावा लागेल आणि अशा ह्या घटना लोकशाहीमध्ये सुरू असतात. अशा ह्या पद्धतीचा सर्वात मोठा एक मोठी घटना आपल्या देशामध्ये एक पहिल्यांदाच झालेली आहे. एका उपराष्ट्रपतीच्या विरोधामध्ये एवढी मोठी अविश्वास प्रस्ताव पारित म्हणजे मांडण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एक फेक न्यूजच्या बाबतीत फ्रान्सचं एक बयान आलेले आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की बीजेपी सत्ताधारी पक्ष हा सातत्यानं फेक न्यूज पसरवत आहे आणि सोरोस नावाचा जो तिथला मोठा बिझनेसमॅन आहे तो सर्वच लोकांना मदत करत असतो जिथे जिथे डेमोक्रॅटिक आहे. 93 इयर्सचा आणि त्यांच्यापासून काय संबंध आहेत काय आहे ते अजूनपर्यंत काही कळलं नाही आणि परंतु तो पूर्ण जगातल्या प्रत्येक देशामध्ये जे जे कोणी असतील त्या लोकांना तो मदत करत असतो आपल्या मिळालेल्या या पैशातनं. तर त्याच्यामुळे त्याच्याशी आणि काँग्रेसची लिंक असल्याचं दाखवत आहे, पण कुठलाही पुरावा आणि काही कोणी सिद्ध केलेला नाही आहे. काहीतरी बीजेपी अडाणीपासून आपल्याला थोडा कुठेतरी रिलीफ मिळावा किंवा अडाणीपासून आम्ही वाचावं या सर्व याच्यामध्ये अँगलमध्ये आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्व बीजेपी परेशान आहेत. अडाणी म्हणजे त्यांच्यातला मुख्य मिठ्ठू म्हणजे तो सर्वात मुख्य आहे आणि त्यातला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार पडलेले. शक्य आहे की येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा रिपब्लिकन पार्टी अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टी सोबत जोडून ते म्हणतील की तुम्ही आमचं नेतृत्व करा. असं जर झालं तर त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकेल. शक्य आहे की काही आपल्यापैकी कोणी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने काही लोक अमेरिकन डेमोक्रेसीमध्ये होतील. ते म्हणतील की तुम्ही आम्हाला चालवा, आम्ही तुम्हाला तुमच्या डायरेक्शनने आम्ही काम करतो. जरी ते तिथून ऑपरेट केलं तरी याच्यामध्ये या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही जी परंपरा एखाद्या बिझनेसमॅनच्या हातामध्ये एखादी पॉलिटिकल संस्था देणं म्हणजे भांडवलशाहीच्या हातातच संपूर्ण देश देणं अशासारखी झालेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच ज्याला जेवढं खंडन करता येईल तेवढं आपण खंडन करूया, केलं पाहिजे आणि करत राहू. आज पुन्हा बघूया आपण दैनिक बहुजन सौरभचा आजचा महत्वाचा ज्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडस त्याच्याकडे हे बघूया. आज दैनिक बहुजन सौरभच्या महत्वाचं म्हणजे आजची तारीख 11 डिसेंबर. राज्यसभा सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे, त्याच्याबद्दलची मोठी बातमी आहे. त्याच्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब केलेले होते. आमदार चेन्नमनेनी रमेश यांचे भारतीय नागरिकत्वाबद्दल झाले रद्द. हैदराबादची बातमी आहे. तेलंगणाचे हा ऑलरेडी कुठेतरी बाहेर जर्मनीमध्ये तो जॉब करत होता आणि अशा ठिकाणी तो त्याचा ड्युअल सिटिझनशिप असल्यामुळे त्यांनी ती माहिती चीफ इलेक्शन कमिशन पासून लपवून ठेवली होती. परंतु ती काँग्रेसवाल्यांनी तिथे काँग्रेसचे श्रीनिवास यांनी याचिका दाखल केली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे.
मोफत रेशन वाटण्यापेक्षा रोजगार निर्मितीचे लक्ष द्या, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. एका याचिकेवरती ते चर्चा करत होते की अनेक स्टेट गव्हर्नमेंट म्हणायला लागले की आमच्याजवळ तेवढा पैसा नाही की जेणेकरून आम्हाला मोफत अन्न देता येईल. तर त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने त्याने सांगितलं की तुम्ही रोजगार निर्मिती करा आणि जोपर्यंत रोजगार निर्मिती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे पब्लिकचे ऑब्लिगेशन्स हे तुम्हाला कंप्लाय करावं लागेल. तारीख पुढे त्यांनी ढकललेली आहे. रेल्वे सुरक्षा सुरक्षा दलाचे 1100 मुलांची केली सुटका. अनेक लोक घर सोडून जाताना वैतागून आईवडिलांच्या बिहेवियर म्हणा की अजून त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे ते जाताना दिसतात. रेल्वे त्यांना पकडते आणि रेल्वे त्यांना एका विशिष्ट याच्यामध्ये ठेवते. त्या सर्व लोकांची सुटका आज रेल्वेने केलेली आहे. बहुसंख्याचे कल्याण आणि सुख ज्यात लाभते तेच मान्य केले जाईल. न्यायाधीश शेखर कुमार, एक अलाहाबादची बातमी आहे. तिथे हायकोर्टचे एक न्यायाधीश शेखर कुमार यांनी असं वक्तव्य केलं की अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी मुस्लिमांना हे केलेलं आहे, त्यांना चिडवल्यासारखं. आणि त्यांनी सांगितलं की इथे जर हिंदूच बहुसंख्य आहे त्याच्यामुळे तुम्हा लोकांना त्यांचं ऐकावं लागेल अशा पद्धतीचं हे केलेलं आहे. अनेक लोकांनी याचिका टाकलेल्या आहे. त्याच्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडियानी ताबडतोब काहीतरी कारवाई करतील अशा पद्धतीची भाषा सर्वच लोक बोलत आहेत. कारण एका जजला अशा पद्धतीची भाषा अजिबात अशोभनीय आहे. मोदी अडाणी भाई भाई असे लिहिलेली बॅग घेऊन प्रियंका गांधी पोहोचल्या संसदेत. अत्यंत महत्वाचं आहे. जर कोणी ऐकतच नसेल तर कुठे ना कुठेतरी आता काँग्रेसच्या लोकांना त्या पद्धतीचे हे करावं लागेल. आणि एका बॅगवरती लिहिलेलं होतं अडाणी समुदायाची, मोदी अडाणी भाई भाई, आणि त्याच्यात काही ऑब्जेक्शनेबल नाही आहे. त्याच्यामुळे सर्व तिथे संसदेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. प्रियंका गांधी राहुल गांधीपेक्षा जास्त आक्रमक झाल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी तिचं जे बोलणं होतं ते फार मार्मिक आणि अत्यंत महत्वाचं होतं. आज त्याच्यात खालची बातमी आहे, ज्योतिरावांचे विचार विश्वव्यापी व्हावे. उत्तम कांबळे यांचं इथे सावित्री विचार मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज इथे नागपूर इथे मोठा एक परिषद झालेली आहे आणि त्या परिषदेच्या याच्या निमित्तानं उत्तम कांबळेंनी बोलताना सांगितलं की ज्योतिबाचे विचार आज विश्वव्यापी होण्याची गरज आहे. 19 डिसेंबरला धडक मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालाच पाहिजे. आमच्या इंदोरे या भागात एक मोठा अनेक दिवसापासून तिथे एक 70 दिवस झाले तिथनं काही लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि इंटरनॅशनल पार्क तिथे व्हावा याच्यासाठी सर्व लोकांची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की अनेक लोक त्याच्यात आता पॉझिटिव्ह असल्याची बाब आहे. आज 5-2 वरती बघूया. मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आज पुन्हा हेल्मेट सक्तीऐवजी अपघातच टाळले का जाऊ नये. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की अपघात आणि सक्तीबंदी म्हणजे हेल्मेटची सक्तीपेक्षा आज तुम्ही अपघात कसे टाळता येतील. आपल्याकडे अनेक ठिकाणी जिथे वारंवार अपघात होत असतात त्या ठिकाणी आज सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी डिवायडर आहे परंतु त्याला मार्किंग नाही. त्याच्यामुळे डिवायडर रात्रीच्या वेळी दिसत नाही. लोक तिथे धडकतात, मोठे ऍक्सिडेंट होतात. अशा अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायला पाहिजे. आज पुन्हा आमचे एक मित्र आहे दत्तकुमार खंडागळे यांचा लेख, देवेंद्रजी अण्णाजी पंत व्हावे की अण्णाजी पंत व्हावे तुम्हीच ठरवा. तुमचा जो इतिहास आहे मागचा याच्यावरून आम्ही हा प्रश्न तुम्हाला करतो आहोत की तुम्हाला पंत व्हायचं आहे, अण्णाजी पंत व्हायची की अण्णाजी अण्णा व्हायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता आपल्या याच्यात सुधार केला पाहिजे. ज्या पद्धतीने ओढातोडीचे राजकारण, फोडाफोडीचं राजकारण या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी घडवून आणलं, त्याच्यामुळे निश्चितच हा प्रश्न विचारलाय. आणि त्याच्यावरती आज आमचे मित्र दत्तकुमार खंडागळे यांनी लिहिलेले रिपब्लिकन बोळवण आणि आतून पोखरणे अशा पद्धतीचा आजचा लेख. जोगेंद्र सरदारे, अनेक गोष्टी आपल्या आंबेडकरी समाजामध्ये ज्या पद्धतीने होत आहेत आरपीआयचे च्या बाबतीत त्याच्यावरती आज सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. आज विकास मेश्रामचा एक लेख आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे शिल्पकार व परिवर्तनाचे महानायक म्हणून त्यांनी उद्भवलं. आणि निश्चितच त्यांचा हा लेख 6 डिसेंबरशी संबंधित असणार आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांना ज्या 6 तारखेला आम्ही अकोमोडेट करू शकलो नाही पेपरमध्ये कारण तेवढी स्पेस नव्हती, त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं 2-4 दिवस त्यांना
हे त्यांचे लेख सातत्याने आम्ही देत आहोत. आज पान 3 वरती बघूया. आजचं टायटल आहे, मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो. दुर्दैवानं तिथे RSSच्या लोकांना मात्र कोणाला प्रश्न विचारायची मुभा नसतो. त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीचा निश्चितच विकास होणार नाही आणि ते फार मोठं येणाऱ्या दिवसात त्यांच्यासाठी मोठं आव्हान निर्माण होणार आहे. याच्यापायी सध्या समाजात विचारवंत व विद्वानांचे सुटसुकाट झालेले दिसून येतो. मलाही काही लोक असे समजतात की त्यामुळे मला असं बरं वाटतंय, पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीने लोक समजतात की साहित्यिक, कवी, लेखक, वक्ता, राजकीय नेता, मंत्री, IAS अधिकारी, PhD होल्डर या लोकांचा सोसायटीत एक वेगळा मान असतो आणि त्यांना असं वाटते की याच्यामुळे त्यांना ते असते, परंतु खऱ्या अर्थानं ते लोक किती लोकांसोबत जुळून आहेत आणि खरंच ते या देशाला काहीतरी करू शकतील का, हा मोठा एक प्रश्न निर्माण होतो. त्याच्यावरती प्राध्यापक डॉक्टर भीमराव घोटे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. सारी दुनिया का बोझ मैं उठाती हूँ, फिर भी जनसेवा करती हूँ. आज त्यांनी ST महामंडळाची लाल बस याच्यावरती आज सुंदरसा लेख. तिला अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने हे करतात आणि परंतु आज तिचे तिन्ही ज्या पद्धतीने विद्यार्थी असो, गरीब, श्रीमंत या सर्व लोकांना वाहून देण्याचं काम ती करत असते. त्याच्यामुळे रतन तायडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. पुरोगामी विचाराची पिछेवाट. आज त्याच्यावरती आमचे मित्र विनायकराव जावंगडे यांचा आज छोटासा लेख आहे. बुद्धाची शिकवण व दुःखमुक्ती मिळविण्याचा मार्ग होय. आज आमचे डॉक्टर DK वासनिक दिल्लीला असतात. त्यांचा हा सातत्यानं ते लिहित असतात आणि बुद्धिझमवरती त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की बुद्धिझमचा बेसच हा आहे की दुःख आहे तर दुःखाची कारणे आहेत आणि दुःखाची जर कारणे असेल तर त्यातल्या दुःखाला संपवण्यासाठी तो जवळ काही पर्यायही आहेत. तर त्याच्यामुळे या तीनच शब्दामध्ये हा सर्व बुद्धिझम होतो आणि दुःखाची कारणे कोणते ते शोधणं आणि त्याच्यानंतर दुःखमुक्तीचा मार्ग शोधणे हेच बुद्धाचं मेन तत्व आहे. त्याच्यामुळे निश्चितच आजचा हा लेख तुम्हाला सर्व लोकांना आवडेल. आज पान 4 वरती बघूया. सातपुड्याच्या कुशीत महाराष्ट्र अनिसचा संविधान जागर. आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचा एक मोठा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. कोलितमारा आमच्या MP च्या बॉर्डरच्या जवळ आहे. तिथे एकदम रमणीय ठिकाण आहे. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आमचे लोक तिथे सामील झाले आणि निश्चितच फार एक चांगला एक पर्याय आहे आणि तिथे लोकांना मोठं जागृतीचं काम ते करतायत. प्रखर लढा हाच पर्याय संजय जीवने यांचं मत आहे. अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद अंतर्गत बुद्धिस्ट थिएटर या 6व्या धम्मदीक्षा कार्यक्रमाच्या वतीने ते बोलत होते. ते प्रमुख अतिथी तिथे आमचे भंते महास्तवीर नागदीपंकर होते आणि अनेक मान्यवर लोक तिथे उपस्थित असल्याचे ची बातमी आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनेक लोकांनी ज्या संस्थांनी अभिवादन दिले. आमच्या स्पेसमुळे आम्ही देऊ शकलो नाही, परंतु ते सातत्याने आम्ही देतो. संबोधी महाविहार, दाढीवाल लेआउट नागपूर, नशामुक्ती भारत अभियान, साईनाथ ज्युनियर कॉलेज, दौलामेटी, त्याच्यानंतर इरविन चौक अमरावती, श्रीनगर गोंदिया येथील मैत्रीय बौद्ध विहार गोंदिया, नरेंद्रनगर कृषी समिती आणि संविधान दिवस समारोह समिती, याच्याच खाली दी स्कूल फॉर नोबल थॉट आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग नागपूर या सर्वांनी अभिवादन केलेलं आहे. जय भीम प्रवर्तक बाबू हरदास एलन यांच्या कार्याचे प्रभावित झालो. डॉक्टर प्राध्यापक आशिष थूल यांनी त्यांच्यावरती PhD केली आणि PhDच्या अंतर्गत त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या ते किती त्यांचं असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या याच्यामध्ये एक दैनिक भोजन सौरभ सोबत त्यांच्या संवाद सुरू असताना त्यांनी ते सांगितल्या अनेक गोष्टी भारावून गेलेल्या होत्या. अशा पद्धतीचा आज आम्ही दैनिक भोजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की जे काही चांगले लेख असतील तर ते तुम्ही सर्व लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा आणि क्रॉप करा. जे काही चांगले लेख असतील ते सर्व WhatsApp आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये टाका.
फेसबुकमध्ये टाका जेणेकरून लोकांना त्याचा आस्वाद होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.